चहाला काजल कुठे गेली? थांब काजलला फोन लावतो. हॅलो काजल, कुठे आहे काजल? हा इकडे आलेली रे साईडला. आपल्याला पळून जायचं होतं ना आज. अरे त्याच्यासाठीच मी ना आपल्याला थोडं बोलायचंय म्हणून मी इकडे वावरात येले. तू इकडे ये. माझ्या बापाला काय माहित नाही ही गोष्ट. माझ्या बापाला माहित झालं ना तो आपल्याला बोलून सुद्धा देणार नाही. पण बाबूराव? हा तू नावाने आवाज नको देत जाऊ ना माझ्या बापाला. हा बाबूराव मामा. हा आलो आलो, चल वावरात आलो. लवकर ये. काजल, हे काजल, चला आपण पळून जाऊ. चल लवकर. ऐक ना. अगं मी पळून द्यायला आलो, तू नाही आली मला पळून द्यायला. ऐक ना मी काय म्हणते, लगेच पळून जायचंय का? थांब जरा, आपल्याला काय प्लॅन तर करावं लागेल. पळून काय रस्त्यावर बसायचंय तिथं? नाही ना, मग माझ्या मित्राची रूम आहे तिथे राहायला. रूम आहे तू बघितली का? हा थांब ना जरा, आपण बसू काहीतरी. नको काजल, चाल चाल काजल, चाल चाल काजल. अरे थांब रे. काय थांब रे? अरे थांब 5 मिनिटं. मी काय म्हणते ते ऐक पहिले. हा. तू जरा पण असं सिरियस होतच नाही यार. तुला कोणती उलटी मजाकच वाटते का? मग तुला माहितीये काय झाला? काय मी तुला झालं? काय अर्जंट बोलवलं इथं? रात्री माझ्या बापाने फोन लावला, आज पाहुणे पाहायला येणार आहे. हा? पाहुणा येणार रे? हा माझा काही संबंध नाही. कसं? माझा काही संबंध नाही. पाहुणे येणार आहे म्हणजे काय? तुझा काही संबंध नाही म्हणजे? माझा काही संबंध नाही त्याच्याशी. तुझा संबंध नाही त्या पाहुण्यांशी संबंध माझा जोडा होणार आहे त्यांच्याशी. माझं लग्न करून देणार आहे. पाहुणे पाहायला येणार आहे, लग्न होणार. अच्छा हा, पाहुणे पाहुणे पाहायला येणार आहे. तू लग्नाला? हा, लग्नाला. मला वाटलं पाहुणा येणार आहे. मी म्हणलो कस काय? अरे तू काय डोक्यात जाईल का तू? तुला माहित नव्हतं का अजून? यार मला कसा बॉयफ्रेंड भेटला हा. मी याच्याशी लग्नाचे स्वप्न करून बसले. बरं पळून जायचं की नाही? पळून जायचं म्हणजे पागल म्हणून पळून जायचंय का आता? मग हुशार लोक पळून जाते का? अरे माझा ऐक. हम्म. हे बघ ऐक, आपण आता सगळ्यात पहिले मेन पॉईंट असा आहे, माझा पप्पा काय तुझ्याशी लग्न लावून देणारच नाही. कारण की माझ्या बापाला माहिती तुझं डोक्यात गेलेलं आहे म्हणून. हे मीच पागल आहे का? मला तुझ्यावर प्रेम झालंय. हा खुशाल हा म्हणतोय. बोल ना तर पुढचं. मग ऐक ना, काय करायचंय आता आपल्याला? आपल्या कोणालाच माहिती झाली नाही पाहिजे. घरी जा, बॅग घेऊन ये, कपडे भरून आण. मी एक ठिकाणी सेटिंग लावली आहे. माझ्या मैत्रिणीला सांगितलंय का आपल्याला तिथं तू राहायचं. घेतले का तुझ्या पापाचे कपडे? माझ्या पप्पाच्या काय तुला घालायला द्यायचे का? मग कपडे कोणाचे आणायचे? तुझे कपडे आणायचे. माझे आणू का? मग आणतो ना. तू माझ्या बापाचे कपडे घालणार आहे? विमल आहे का? विमल आहे. तुला पाहिजे? हा दुकान बंद होत. दुकान बंद होतं. हं. बिना विमलचं मी नाही पळून जाणार. आता तुला विमल पण घेऊन देऊ का मी? अजून काय लागत बाबा ते मग पण एक सांग. काम करतो, बापाला बोलव, हं. त्याला विमल आणून द्यायला लावून मग त्याला विचारू आपण, आम्ही दोघं जाऊ का पळून, मग आपण पळून जाऊ. त्या दे- म्हणजे विमल आणून द्यायची मग तू येशील पडून माझ्यासोबत. हा. आता याला काय करू यार? अजून काही असेल ना, दारू गांजा काही असेल ना? नाही नाही नाही, एवढं नाही की मी फक्त विमलच खात, तुला माहिती ना. तू आणि मी सगळंच खातो ना विमल. ती सवय पण तूच लावली मला. मी थोडी खात होते. हा ते जाऊ दे, आता जायचंय का नाही तू सांग. कोणा का? अरे हा मग चाल. ए काजल, चाल पळून, चाल पळून. अरे थांब ना, कपडे घेऊन ये ना तू पहिले. कपडे घालेले ना तू, चाल. तो पण काय होतं, उघडी यायला पाहिजे होती की मी. नाही तसं नाही, तू तर म्हणते ना कपडे का आणून दे. आईला पुरीला केव्हा सांगितलं डबा आण म्हणलं जेवणाचा मावाला. मी इकडे रानामध्ये वाट पाहू राहिले. अजून पोरी आहे ना, किती वाजले? 1-1:30 वाजला आहे. हां अजून डबा काही आहे ना. पाहतो अजून अर्धा तास वाट. नाही आली तर मग घरी जावं लागेल जेवण करायला. करीत असेल अभ्यास. कॉलेज चालू आहे ना, अभ्यास करीत असेल त्याच्यामुळे ती काही येणारही नाही वाटतं. चला तर मीच जाऊन येतो. करत राहायचं चालू. तू जिवंत आहे तोपर्यंत. तू मेली का मी बरा होऊन. म्हणजे तुम्हाला मरायची वाट पाहतोय किती बस मध्ये. अगं नाकाला लागलं ना. ए अवतासा चांगलं बोल ना. अगं मग लागलं ना मला. मी तुझी होणारी बायको आहे. हा मग करू ना आपण लग्न. पहिले पळून तर जाऊ ना आज. आता जायचं ना पळून. आली ना कात्री कुणाल मी खोटं बोलतो का? प्रत्यक्ष बाबूरावची पोरगी आली, ते कशी गुलुगुलू बोलत होते. आता तिच्या बापाला सांगणं आपलं कर्तव्य. कुठली बी वाईट घटना जर दिसत असेल डोळ्यानी तर ती तिच्या बापाला सांगणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? चला आपण या घरी जाऊया. हा चला, हे बघ, इथं बाबूरावचं घर आहे. कुठं? हे काय अरे बापरे, ते डोक्यात बसलेले. म्हणजे तुम्ही ओळखताच त्यांना? या काय हो नाही नाही, तुम्ही अश्विनी घरी. काय झालं? बसा ना.
बाबूराव असा काय भानगडी कुलूप लावून लय उदास नाराज हा पोर कॉलेजला गेली वाटतं ना कुलूप लावून गेली मी शेतामध्ये होतो मला भूक लागली म्हणलं त्याला घरी जेवायला अच्छा, अच्छा. पोर पण ते- कॉलेजला गेली का? हा तिने 40 पोटवली गावसाना बा इकडे इकडे मी सगळं सांगतो 40 गाव उभे राहा, उभे राहा. उभे राहा. सांगा नाही, ना उभे राहा. उभे तर राहा तुम्ही. पोर कॉलेजला गेली ना हा. तुम्ही काम करतात हा शेतात काम करतो माझ्यावर भरोसा आहे ना हा? काही गोष्टी मी जर तुम्हाला सांगितल्या हा. तर त्याच्यावर भरोसा आहे हा. ना आतापर्यंत आपली 50 वर्षापासून दोस्ती आहे. आहे ना मग तुमचं वय 50 माझं 60 वर्षाचं वय आहे. हो. माझ्या शब्दाला तुम्ही मान देतात मी जे बोलतो ते खरं बोलतो हा धन्यवाद तुम्हाला थोडक्यात सांगू का आणि नसेल भरोसा तर हे 2 साक्षीदार आहे हे पवार हे कुणाल भाऊ हा ना? ओके काय बाबूराव तुम्ही म्हणतात ना कॉलेजला गेली नाही तुमची मुलगी प्रत्यक्ष गुलू गुलू गोष्टी करतात गुलू गुलू समजतं ना हा कोण करतो गुलू गुलू गोष्टी ज्यांचे लफडे राहतात ते हा बरोबर. का बहीण भावंड करते गुलू गुलू नाही, नाही. हा गुलू गुलू कोण बोलतोय नवरा. तिचं प्रेम आहे आपल्या प्रिय करावर हा. असं गुलू गुलू गोष्टी करताना पाहिलं वाटलं होतं बाबूरावची पोरगी आहे, जाऊन तिचं तोंड जोडावं पण ते नाही केलं मी हा तुला प्रत्यक्ष मी आहे ना आता रिक्षा करू आपण तिथं जाऊ आणि पाय मग म्हणजे तुझी खात्री होईल. आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं तिथं आणि आमच्यावर भरोसा असेल पुढे पुढे येते तिकडे ते त्या याच्या Launch. लॉन्स आहे एक आपली नागडा रोड आहे ना नागडा नागडा रोड लॉन्स नाही का नागड्या फाट्यावर का हा जय बजरंग लॉन्स मग ते उघड्या रोड हा. नागड्यापासून जायचं हा. नागड्यापासून गेला म्हणजे उघड्या रोड जायचं हा 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 मग बघ तू एकटा जातो का आमची मदतीची गरज आहे तुला हे तू ठरवा आम्ही तिथं बघितलं तिथं नागड्यापासून उघड्या बसल्या उघड्यापासून जायचं हा, ना? हा. उघडं गावाचं नाव तुम्ही आहे याच्या मला दाखवाया जाऊन तू इच्छा असेल तर. तू चला रिक्षाचं ना. भाडं भरशील ना हा? अरे बाबा तुला तुझी समस्या तुझं आता हे त्या एवढं रिक्षा लय लांब जावं लागलं रिक्षावाल्याला पाय पाय जाऊया. ते पाय जाऊन येतं अरे तू बाप आहे का काय अरे लय जवळ आहे, मला माहिती बाबूराव. अरे हे मधल्या रस्त्यात जाऊन आपण मधून शॉर्टकट नागड्यापासून उघड्या जायला ना लय जवळ आहे काय कुणाल भाऊ याचा चिकट स्वभाव आहे ना याला मी नेहमी बोलत राहतो आहे का ना या आपण का याला नाही? मधून जाऊया. बाय पोर गेली तुम्ही म्हणते निरोप आणला बरं चला मला पटकन जाऊ जेवण आता. द्या. जेवण. निघून जाणे अगोदर चला पटकन. ए बाबा ए, रिक्षाचे पैसे मी भरतो 100 रुपये चला, चला. चल चल चला चल निघून जाणे अगोदर चला चला. पटकन. चल चालेल तर गणित चौकातून रिक्षा करू आपण चल उघड्याकडून जायचंय नागड्याकडे जायचं गॅस गॅस लॉन्सला आहे ना बाबा मला ना कुठे आता येतो तुम्ही काही गडबड करू नका तुम्हाला आम्ही लांबून दाखवतो तुम्हाला ते पुढे उभे काय करताय आणि नंतर आम्ही तिघे बाबू ए स्वतः डोळ्यात बाबूराव बघा. मी तर तो काय करील मुलगी तुझी वाली तुझ्या मुलीला तुला देखील सोडू ना ते आम्हाला ती बाई तुलाच बघतो तो बाबा भला मी आहे ना. ऐक ऐक नाही ते मास सांगा दुकानदार तुम्ही आम्ही घ्या बा. लांबून उभे बघतो तुम्ही जा त्यांच्याकडे बघा पहिले तुम्ही चला. येतो ना बरं, बाबा आम्ही म्हणत चला चला आम्ही दाखवून देऊ मग तू काय झक मारायची काय डोक्यात दगड टाकायचा तू पुरीच्या चला मग पुढे चला ना असं त्या साईडला उभे येते आता तुम्हाला आम्ही पाठीमागून आणलंय कारण समोरून आलो असतं ते पळून गेले असते इकडे ये ना. आता जागा बघून घेतली तर काय होय हा बोल मी काय म्हणते तुला लेट करतो नुसता टाइमपास करू आला तुला नुसती मजाक वाटते खरंच आहे तू माझ्याशी लग्न करणार आहे का नाही हा नाही ते ना आपण म्हणजे सोबत फिरून इकडे तिकडे मी एकटा घर सोडून जायचे आणि पस्ताव व्हायचं आणि तू परत लग्न नाही करणार तू एकटा पागल आहे डोक्यात जाईल हे का आहे बघा ते बघा वरड आली वाटतं आपली. काय ना काय इकडे बाबा? कोण आहे तू? हा कोण आहे तुम्हाला मी मला सांगितलं होतं मला लग्न करायचं या संग कधी म्हणलं तू मी तर म्हटलं नव्हते का म्हणजे तू शाळा शिकायला जात होती का असे लफडं करायला जात होती आता म्हणजे आम्ही फक्त भेटलोय आम्ही बोलतोय बाबूराव तुमच्या अरे, पण- पोरीशी लपडे माझं ए नरसाळ्या तुला चढी नसते ना चालला ते करायला पप्पा त्याला नरसाळ्या नाही म्हणायचं मग काय म्हणू म्हणजे तो पोरा शेंबुळ्या बरोबर का तो पोरा बांगडा आहे म्हणून तुम्ही त्याला काही बी म्हणता का नाही नाही मी राहणार तिकडे वाट पाहत होते म्हणलं आता जेवण घेऊन येते तू हा? बाबूराव तुमचं तोडून काढी बरं का ऐ, गडबड करा. याच्यातनं तोडून काढी पहिले सांगू राहिलो लेट राहा जरा परत आता बाप कोण काय काय डोकं तुम्हाला? पाहू नको. चालले हा? ए, लय घरी रे. कसं करी नाही ए, मला हा? माहिती ती तुला टाकायला राहू का? हा? बाबूराव हो या. ए, म्हणतोय ती बाई आता वय बा. छावायची बाई सांगते ना. ए, हा, शांत बस रे. सांगतोय. एक वाजील ना काय? थांब तुला मी सांगितलं याच्याशिवाय जे करायचं तू ते. तर बापाला सांगितलं होतं का मला आवडतो म्हणून हा सांगते थांब ऐका ना पप्पा मला ना मेन पॉइंट 3रा महिना चालू आहे हा? आणि मी नाही राहू शकत त्याला सोडून हा पण माझं नाही ते बाबूराव माझं नाही ते
म्हणजे मग कोणाचं आहे? आईला या पुरीला काय असं कसं काय बोलू शकतो तू? थांब आपल्याला विचारू तुम्हाला माहिती आहे कोणाचं आहे ते? म्हणजे बाई पोराची याला त्याला त्याच्या माग पळती का हा मला काय माहिती. तू कापासून माग लागेल आता एक दिवस झाला. याचं ते कालच जॉईन झालो आम्ही. काल जॉईन झाला आईला पुरी तो पार मार डोक्याचा येईन आता म्हणजे रात्री तू यायचा मग कोण होता तो? हे माझ्यासारखा दुसरा असेल मी नचलतो. तू का पेन राहायची का ग पप्पा तोच होता तो. लाईट बंद करीत आहे तुम्ही याच्यामुळे हेच कारण मी म्हणते तुम्ही लाईट लाईट कायला बंद करते घरातली? ते मच्छर मुळे मग असे लोक येतात मग असं कांड करीत या. आणि मग तू फॅन चालू होता ना तू तुमच्या जिंदगीवर अरे मग तो यायचा त्याला फ्लॅक्स द्यायचे ना फॅनला आता तू नाही म्हणतोय पप्पा. आता काय करायचं? आईला पुरी तो पार मार बाबराव तुमची पोरगी तुम्ही सांभाळा आणि ते लेकरू झाले ते बी सांभाळा. म्हणजे मी तर येतो. याचं नाव माहिती तुला पूर्ण म्हणजे तू फक्त पागलचं नाटक करत होता का माझ्या समोर? नाटक काय ऑलरेडी आहे सगळ्याला माहिती झालं आता काय. बाई पप्पा गेले ना काय निघून. काय तो डोक्यात टाकेल मार डोक्याला आता मला जीव द्यायची वेळ आली. मी चालले जीव द्यायला. जाय मार तिकडे जाय तिकडे या आईच्या उगाळी जावा नाही ज्याला मला आल्या त्या परवडतील ना हा असे होते त्याला कोण सांभाळेल तुम्हाला हा तो म्हणतो माळ नाही तो ती म्हणती मावाला याच्यावाले हा ते एक सटकेल डोक्याचं हा त्याला कळत नाही का आपल्या कोणाचं आहे हा